Good morning students, myself Jyoti Jadhav. Today's date is 25th August 2020. 25th August 2020. अगस्त महीने की कौन सी डेट है? आज 25th और आज का डे कौन सा है? ट्यूसडे। कौन सा डे है? ट्यूसडे। ऐसे ही 7 डेज होते हैं। 1 वीक में कितने डेज होते हैं? 7 डेज होते हैं। कौन से होते हैं? चलो say properly, say after teacher. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. Sunday is a holiday. संडे के दिन क्या रहती है? छुट्टी रहती है ना? संडे के दिन छुट्टी रहती है कि नहीं? आपको आपके टीचर का वीडियो भी नहीं आता है संडे के दिन। संडे के दिन पापा को भी छुट्टी होती है। अगर मम्मी जॉब करती है तो मम्मी को भी छुट्टी होती है। तो ये संडे के दिन छुट्टी मतलब क्या? हॉलीडे। छुट्टी मतलब क्या? हॉलीडे। ऐसे 7 डेज होते हैं 1 वीक में। चलो स्टूडेंट, अब हम नेक्स्ट क्या लेने वाले हैं? टीचर आपको जो स्टोरी बताई थी लायन और माउस की, स्टोरी बताई थी लायन और माउस की, दोनों की स्टोरी बताई थी, कैसे फ्रेंड बने लास्ट में। तो आज हम वो स्टोरी आपको टीचर मराठी लैंग्वेज में बताएंगे, मराठी में बताएंगे। तो चलो हम वो स्टोरी आज मराठी में सुन के एन्जॉय करेंगे। तर सर्वप्रथम एक काय असतो? सिंह असतो। लायन म्हणजे काय? सिंह। लायन म्हणजे काय? सिंह। आणि माऊस म्हणजे उंदीर। माऊस म्हणजे काय? उंदीर। रॅट म्हणजे पण उंदीर होते। तर हे हा लायन, हा सिंह आणि हा उंदीर मामा, दोघांची काय आहे? ही स्टोरी आहे। दोघांची काय आहे? स्टोरी आहे। तर एक वेळ सिंह जंगलात फिरून फिरून खूप थकून जातो। जंगलात फिरून फिरून काय होते? खूप थकून जातो। आणि थकल्यानंतर काय होतं? तो आपल्या घरात येऊन झोपून जातो। आता सिंहाचं घर म्हणजे काय? मोठा होल असतो, त्याला गुहा म्हणतात मराठीमध्ये, है ना? जसं इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याला डेन म्हणतात। सिंहाच्या घराला काय म्हणतात? डेन म्हणतात। तसं मराठीमध्ये त्याला गुहा म्हणतात। तर मग त्याच्यामध्ये तो झोपून जातो, अगदी शांतपणे झोपून जातो। थकल्यानंतर खूप गाढ झोप येत असतो। उंदीर मामा येतो 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 खेळत खेळत, आता उंदीर मामा छोटा, त्याला काही कळत नाही। तो काय करतो? त्या सिंहाच्या अंगावर येऊन खेळतो, इकडून तिकडे इकडून तिकडून। त्याला काय माहिती की हा सिंह आहे म्हणून। तो खेळत राहतो खेळत राहतो। तेवढ्यात काय होते? खेळता खेळता काय होते की सिंहाला जाग येते। सिंह जागा होतो। आता त्याला, तो झोपेतून जागा झाल्यानंतर तो खूप रागावलेला असतो। तो खूप रागावलेला असतो आणि मग काय करतो? तो त्या उंदीर मामाला असा पकडून घेतो। उंदीरला काय करतो? असा पकडून घेतो आपल्या पंजामध्ये आणि मग काय म्हणतो? थांब म्हणते, मी तुला आता खाणारच, मी तुला खाणारच। तर मग काय होते की तो जो उंदीर मामा असतो तो रडतो। काय म्हणतो? रडतो आणि काय म्हणतो की मला सोडून द्या, मी आता परत अशी चुकी करणार नाही, मला तुम्ही आता सोडून द्या, मी परत आता तुमच्या या घरात येणार नाही, सॉरी, माझ्याकडून चूक झाली। पण सिंह काय म्हणतो? सिंहाला खूप राग येत असतो सिंह, आणि तो खूप रागावलेला असतो। त्याच्यामुळे काय होते की तो म्हणतो नाही, मी तुला खाणारच। तो जसा खाणार म्हणतात, तर उंदीर मामा रडतो, म्हणतो मला सोडून द्या, प्लीज सोडून द्या, सोडून द्या। तर मग सिंह काय मग तो उंदीर मामा काय म्हणतो की तू मला सोडून दे, मग जेव्हा तू कधी अडचणीत येशील तेव्हा मी तुला काय करेल? मदत करेल। तुला काय करेल? मदत करेल। पण काय होते की तो मग असं ऐकून सिंह काय म्हणतो की तू एवढा छोटूसा मला कशी हेल्प करणार, मला कसं मदत करणार? तरी पण जाऊ दे, मी तुला, आता तू रडत आहे तर मी तुला सोडून देतो। मग तो उंदीर मामाला सोडून देतो। मग एक वेळेस काय होतो की सिंह जागा झाला, मग त्याला भूक लागते, त्याला तहान लागते। मग तो हे सगळं शोधण्यासाठी काय करतो? जंगलात जातो। कुठे जातो? जंगलात जातो। आता जंगलात गेल्यानंतर एक शिकारी असतो। शिकारी काय करतो? आपले जाळे असे टाकलेले असते। शिकारी म्हणजे जो प्राण्यांना पकडतो। शिकारी कशाला म्हणतात? जो प्राण्यांना पकडतो, त्याचं काय करते? त्याची शिकार करतो आणि ते घरी आणतो। त्याचा काही, त्याला जे वाटेल ते तो करत असेल शिकारी। तर मग काय होते की शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये जेव्हा हा
सिंह असतो तो आपले अन्न पाणी शोधण्यासाठी जंगलात जातो आणि जाता जाता काय होते की त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये तो अडकून जातो. आता अडकल्यानंतर ते जाळं असते, नेट असते, नेट म्हणजे जाळे, तर त्याच्यातून सिंहाला बाहेर निघताच येत नाही. बाहेर कसं निघणार? तो प्रयत्न करतो, हातपाय हलवतो, पण त्याला त्याची बाहेर सुटका होत नाही. मग तो आवाज देतो, मला कोणी वाचवा, मला कोणी वाचवा. तर हा जो उंदीर मामा असतो की नाही, जो अगोदर सिंहाच्या अंगावर खेळत असतो, त्याला आवाज जाते. मग तो पळत 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 येतो आणि बघतो तर काय, सिंह जाळ्यामध्ये अडकलेला. तर मग तो सांगतो, थांबा, तुम्ही काळजी करू नका, तू काळजी करू नका, मी तुम्हाला माझ्या या तीक्ष्ण दाताने, त्याचे दात असतात ना उंदीर मामाचे, चांगले कपडे, आपल्या घरामध्ये खूप काही उंदीर मामाचे दात खूप तीक्ष्ण असतात. तो काय करतो, कुरतडून टाकतो ते नेट, ते जाळे सगळे तोडून टाकतो. मग सिंह काय होतो, मोकळा होतो. मग दोघांची काय होते, मैत्री होते आणि सिंह म्हणतो, थँक्यू, बरं झालं मी तुला सोडलं. तर उंदीर मामा काय म्हणतो, बरं, मी पण तुम्हाला हेल्प केली, याच्याबद्दल मला पण खूप बरं वाटत आहे. अशी दोघांची मैत्री होते आणि दोघं आनंदाने खेळत खेळत हसत नाचत आपापल्या घरी जातात. असं एकमेकांना आपण जर कोणाला आज हेल्प केली तर आपल्यालाही कधीतरी कोणीतरी हेल्प करेल. ही आहे या स्टोरीतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण आपल्या फ्रेंड्सला, आपल्या शेजारीला, कोणालाही जर आपली मदत लागत असेल, कोणाला पेन्सिल नसेल, कोणाकडे क्रेयॉन्स नसेल, आता तुम्ही छोटे छोटे, तुम्ही कोणती हेल्प करू शकता? जर आपल्या फ्रेंडजवळ पेन्सिल नसेल, कोणाकडे क्रेयॉन्स नसेल, कोणाकडे इरेजर नसेल, तर तुम्ही अशा वेळेस काय करू शकता? त्यांना ही मदत करू शकता. अशा प्रकारे सर्वांना मदत केली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याकडे नसेल तेव्हा मग आपल्यालाही कोणीतरी हेल्प करतोच, आहे की नाही? तर याच्यातून काय मिळते की आपण जर हेल्प केली तर आपल्याला सुद्धा कोणाची तरी मदत अवश्य मिळते. हे या स्टोरीतून आपल्याला शिकायला मिळाले. आता पुढे बघूया आपण रायटिंगमध्ये बघूया आपण अल्फाबेट्स. ए फॉर ॲपल, तुम्हाला रीड करायचं आहे. ए फॉर ॲपल. बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर dog, E for egg, F for fish, फिश कुठे राहतात? पाण्यामध्ये. फिश कुठे राहते? पाण्यामध्ये. त्याच्यानंतर जी फॉर ग्रेप्स, अंगूर. सबको पसंद है ना? ग्रीन कलर के होते हैं, ब्लैक कलर के भी होते हैं, ग्रेप्स. H for hut, I for आइसक्रीम सबको पसंद है, समर में मिलती है, ठंडा ठंडा कूल रहती है ना आइसक्रीम. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for egg, F for fish, G for grapes, H for hut, I for आइसक्रीम. इस तरह से आपको क्या करना है, ये पिक्चर देख के उसका नाम बताना है, रीड करना है और लर्न भी करना है. थैंक यू.